लालबागच्या राजामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले लालबाग हे फक्त लालबागच्या राजासाठीच फेमस नाही, तर इथे असलेल्या वेगवेगळ्या गल्ल्या जसे चिवडा गल्ली, मसाला गल्ली अशा अनेक गल्ल्या लालबागमध्ये फेमस आहेत. त्यातीलच आज आपण मसाला गल्लीमध्ये एक फेरफटका मारून येणार आहोत. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे अगदी 1938च्या पूर्वीपासून सुरू केलेल्या एका छोट्याशा मसाला कांडप दुकानाचे आता एका मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे. चव्हाण ब्रदर्स यांच्या तिसऱ्या पिढीने हा मसाला व्यवसाय आता सोशल मीडियावरून व डिजिटलायझेशन करून देशविदेशात पोहोचवला आहे. इथे आपण आपल्या मसाल्याची लिस्ट घेऊन येऊ शकतो किंवा आपण घरूनच आपला मसाला भाजून वगैरे घेऊन येऊ शकतो व जसा हवा असेल त्याप्रमाणे तो आपल्याला इकडे करून दिला जातो. इथे अनेक दुकाने आहेत. प्रत्येक दुकानांमध्ये मसाला कांडप करून दिले जाते. पण यातील दुकान नंबर 5 चव्हाण ब्रदर्स या दुकानामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष मसाले बनवत आहोत. शुद्धतेची व ताजेपणाची हमी असलेले हे असे दुकान आहे. इथे आपण एकदा आपल्या मसाल्याची लिस्ट दिली की ती त्यांच्या कम्प्युटरमध्ये फीड केली जाते व त्याचप्रमाणे आपल्याला वर्षानुवर्षे मसाला बनवून दिला जातो. त्यात आपल्याला अगदी काही कमी जास्त करायचे असेल तर तेही आपण सांगू शकतो. अगदीच आपल्याला काहीच माहिती नसेल तर आपण त्यांच्या सल्ल्यानेही आपल्याला मसाला बनवून घेऊ शकतो. मी जे माझ्या रेसिपींमध्ये नेहमी घरगुती मसाला सांगते तो आम्ही नेहमी इथेच बनवून घेतो, कारण इथला मसाला अगदी शुद्ध व ताज्या मसाल्यांपासून बनवला जातो. आम्ही आमची मसाल्याची लिस्ट अनेक वर्षापूर्वी इथे दिलेली आहे व ती इथे बघा या अशा प्रकारे कम्प्युटरमध्ये त्यांच्या फीड झालेली असते. आपण फक्त आपला फोन नंबर व आपले नाव सांगितले की आपली लिस्ट समोर येते व त्याप्रमाणे ते आपल्याला मसाले काढून दिले जातात. देठ काढून निवडलेल्या मिरच्या, सुकवलेला कांदा व सोललेला लसूणही आपल्याला घरून आणण्याची गरज भासत नाही. या सर्व कामासाठी त्यांनी इथे स्टाफ ठेवलेला आहे. या बघा या मिरची निवडणाऱ्या बायकाही आपल्याला इथे दिसत आहेत. कम्प्युटरमधून आपल्या मसाल्यांची लिस्ट काढून दिली की ती घेऊन आपण काउंटरवर जायचे व त्यामध्ये असलेला सर्व मसाला आपल्याला ते काढून देतात व तो नंतर योग्य ती चिठ्ठी लावून तो भाजण्यासाठी दिला जातो व आपल्यासमोर आपल्याला हवा त्याप्रमाणे ते भाजून देतात. अगदी आपण जसे सांगू त्याप्रमाणे ते भाजून देतात. नंतर हे सर्व भाजलेले मसाले अगदी लाईनमध्ये प्रत्येकाच्या नंबरप्रमाणे लावले जातात व नंतर ते एक एक करून मसाले कांडप होण्यासाठी आतमध्ये पाठवले जातात. हे बघा इथे भाजलेल्या मसाल्यांची अशा प्रकारे त्यांनी लाईन लावलेली असते. जशा नंबर असतील त्याप्रमाणेच ते मसाले पुढे पुढे जातात. त्यामुळे कोणाचाही नंबर मागे पुढे होण्याचा किंवा कोणाचाही मसाल्याचा गोंधळ होऊ नये यासाठी त्यात प्रत्येकाच्या नावाची चिठ्ठी ठेवलेली असते व त्याप्रमाणे ते मसाले इकडे कांडप केले जातात. असे एका लाईनमध्ये पुढे पुढे जात हे अगदी आतमध्ये ते मसाले जातात व इथे या गिरणीमध्ये ते कांडप केले जातात. इथे अगदी आतमध्ये जाऊन आपण आपले मसाले बारीक किंवा जाड आपल्याला कसे हवेत ते आपण त्यांना सांगू शकतो. आपण सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला करून देतात. इथला स्टाफही अगदी सपोर्टिव्ह असतो. तो कधीही चिडचिड करत नाही. प्रत्येकाला त्यांचे काम अगदी व्यवस्थित चोख माहिती असते. त्याप्रमाणे ते आपले काम करीत असतात. तर बघा इथे या प्रकारे असे हे मसाला कांडप केले जाते. इथे मसाला तयार झाला की तो काउंटरवर जातो व त्यातील चिठ्ठीप्रमाणे आपले नाव घेऊन ते आपल्याला मसाला घेण्यासाठी बोलवतात. मसाल्यांबरोबरच इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड, वेगवेगळ्या प्रकारच्या कुरडया, सांडगे, लोणची व आपल्याला जे हवे असेल ते सर्व घरगुती पदार्थ इथे मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, चिकन मसाला, मच्छी करी मसाला असे अनेक प्रकारचे ताजे मसाले आपण इथून घेऊ शकतो. आपल्याला इथे येणे शक्य नसल्यास आपण आपल्या ऑर्डरप्रमाणे घर बसल्या आपला नाव व फोन नंबर सांगून इथे मसाले मागवू शकतो. त्यासाठी बघा इथे हा मोठा एक ट्रक कंटेनर आपल्याला दिसत आहे. यातून कुरिअरमार्फत सर्वत्र मसाले पोहोचवले जातात. आपण फक्त आपले नाव व फोन नंबर सांगायचे. ते नसेल तर आपण आपल्याला हवा तसा मसाल्याची ऑर्डर त्यांना फोनवरून द्यायची. त्याप्रमाणे ते आपल्याला मसाले तयार करून घरपोच पाठवतात. आता इथे बघा हे आमच्या मसाल्याच्या पिशव्या भरून तयार झाल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही इतर बाकीचे घरगुती सामानही बरेच घेतले आहे व हे सर्व घेऊन आता आम्ही घरी पोहोचलो आहोत.
मसाल्यांबरोबरच आम्ही इथे हळद, लाल तिखट, मच्छी करी मसाला, कुरडया, पापड, शेवया, लोणची असे अनेक जिन्नस घेऊन आलो आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या घरगुती मसाल्याची जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. त्याप्रमाणे मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्हाला अनेक पारंपरिक व ऑथेंटिक्स रेसिपीज पाहायला मिळतील. आता या नवीन मसाल्यापासून तयार होणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा व शेअर, लाईक व कमेंट करा. आता रात्र झाल्यामुळे हे मसाले मी असेच ठेवून देत आहे व दुसऱ्या दिवशी याचे महत्त्वाचे काम करायचे आहे. हे मसाले गरम गरम भरलेले असल्यामुळे यामध्ये गाठी झालेले असतात. त्या गाठी सर्व फोडून आपल्याला ते मोकळे करून पूर्णपणे आपल्याला ते व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवावे लागते, तेव्हा ते वर्षभर टिकते. आता मी इथे या मसाल्यामधील सर्व गाठी फोडून घेत आहे. त्या अशा थोड्या थोड्या मसाला घेऊनच फोडायच्या आहेत, म्हणजे आपल्या मसाल्याचा वास जात नाही. अगदी थोडे थोडे घेऊन त्याच्या गाठी फोडून आपण ते असा मोकळा करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता आता हा मसाला पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता हा आपण कंटेनरमध्ये भरून परत नंतर थोडासा मसाला घेऊन तोही अशा प्रकारे गाठी फोडून घेणार आहोत. असा थोडा थोडा करून तो आपण कंटेनरमध्ये भरल्यामुळे आपल्या मसाल्याचा वास जात नाही व मसाला ताजा राहतो. आता माझा मसाला तर तयार झाला आहे. तर तुम्ही कधी लालबागच्या मसाला गल्लीला भेट देताय? मराठमोळे ऐतिहासिक वारसा जपणारे लालबाग नक्कीच पाहण्यासारखे आहे. तर तुम्ही तुमचेही अनुभव माझ्याबरोबर शेअर करा व तुम्ही कसे मसाले बनवता व कशा प्रकारे कुठे बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह व नवीन रेसिपीसह. थँक्यू. इथे मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस व फोन नंबर दिला आहे, तो जरूर पाहावा.